आता पुन्हा एकदा थोडंसं ह्या कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. फॉरवर्ड बायसमध्ये एक पीएन जंक्शन असेल. फॉरवर्ड बायसमध्ये पीएन जंक्शन असेल तर बॅटरीचं पोटेन्शियल कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होतंय हे लक्षात घ्या. सपोज हा एक रेझिस्टन्स आहे आणि इथं का आहे डायोड आहे. दिस इज द डायोड आणि हा जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये जोडला आहे. म्हणजे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल पी साईडला जातंय आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे ते एन साईडला जात आहे. ओके, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते कुठे जाणार आहे, पी साईडला जाणार आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल एन साईडला जाणार आहे. तर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आता कसं होणार आहे लक्षात घ्या. म्हणजे आता हा जो डायोड आहे तो आयडियल डायोड नाहीये. आयडियल डायोड म्हणजे काय करतो, तो कुठलंही पोटेन्शियल कन्झ्युम करत नाही, परंतु हा रिअल डायोड आहे. रिअल डायोड म्हणजे सिलिकॉन किंवा काय असणार आहे, सिलिकॉन ऑर जर्मेनियम इथं असणार आहे, सिलिकॉन ऑर जर्मेनियम. तर लक्षात घ्या, बॅटरीचं व्होल्टेज फी असेल, डायोडचं व्होल्टेज काय असेल, फीबी असेल. फीबीची व्हॅल्यू किती असते हे तुम्हाला पाठ पाहिजे. सिलिकॉनसाठी 0.7 व्होल्ट आणि जर्मेनियमसाठी 0.3 व्होल्ट. ठीक आहे, आणि इतर रेझिस्टन्स आर आहे. तर लक्षात घ्या, हे बॅटरीचं व्होल्टेज जे आहे ना, या दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे. कुणाच्यात, रेझिस्टन्सच्यात आणि रेझिस्टन्स आणि डायोडच्या दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहे. तर फी मधलं समजा फीबी इथं डायोडला गेलं तर रेझिस्टन्सला किती मिळणार आहे, फी मायनस फीबी. हे अगोदर व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून ठेवा. बॅटरीचं टोटल व्होल्टेज व्ही असेल, ओके, डायोडला फीबी जात असेल तर रेझिस्टन्सला बाकीचं सगळं जाणार आहे, फी मायनस फीबी. म्हणजे एक एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा, किंवा इथे हे एक्झाम्पल दिलेले आहेत. हे बघा, टोटल व्होल्टेज 3 व्होल्ट असेल. प्रिव्हियस एक्झाम्पल पुन्हा एकदा इथं बघा, टोटल व्होल्टेज किती आहे बॅटरीचं, 3 आहे आणि इथं सिलिकॉन डायोड जोडलेला आहे असं दिलेलं आहे. मग सिलिकॉन म्हणजे 0.7 व्होल्ट त्याला लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय तो फॉरवर्ड बायस होत नाही. म्हणजे 3 व्होल्ट मधलं 0.7 सिलिकॉनला गेलं, बाकीचं कोणाला जाणार आहे, रेझिस्टन्सला जाणार आहे. बाकीचं म्हणजे किती, 2.3 व्होल्ट. जे 3 व्होल्ट जे आहे ना, या दोघांच्या मध्ये काय होतंय, डिस्ट्रीब्यूट होतंय. लक्षात आलं. किंवा इथं सिलिकॉन ऐवजी जर्मेनियम असेल. आता पुन्हा एकदा बघा, इथं समजा बॅटरीचं व्होल्टेज किती आहे, 6 व्होल्ट आहे, बरोबर आहे ना. इथं जर्मेनियम डायोड आहे, ओके, त्याला फॉरवर्ड बायस करायचं असेल तर काय होणार आहे, 0.3 व्होल्ट त्याला जाणार. ओके, 6 मधलं 0.3 याला गेलं म्हटल्यावर काय होणार आहे, 5.7 इकडे जाणार आहे. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे असं कुठं होतंय, फॉरवर्ड बायस मध्ये असं होतंय. दिस हॅपन्स इन फॉरवर्ड बायस. पुन्हा एकदा कन्सेप्ट सांगतोय, खूप इम्पॉर्टंट आहे. बॅटरीचं व्होल्टेज जर फी असेल, डायोडला फॉरवर्ड बायस होण्यासाठी व्होल्टेज फी बी लागत असेल, म्हणजे सिलिकॉनसाठी 0.7 किंवा जर्मेनियमसाठी 0.3, तर रेझिस्टन्सला बाकीचं व्होल्टेज मिळणार आहे, फी मायनस फी बी एवढं. ओके, लक्षात येतं. हे कधी कॅल्क्युलेशन येणार आहे, जर फॉरवर्ड बायस असेल तरच हे कॅल्क्युलेशन येणार आहे. आता रिव्हर्स बायसला हे कॅल्क्युलेशन कसं जातंय बघा. रिव्हर्स बायस डायोड असेल, सेम डायग्राम असेल, तर मग व्होल्टेज कसं डिस्ट्रीब्युशन होतंय बघा. व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन म्हणजे पुन्हा एकदा, दिस इज द रेझिस्टन्स, ओके, दिस इज द डायोड आणि हा डायोड जो आहे ना, तो आता काय जोडणार आहे, मी रिव्हर्स बायस मध्ये जोडणार आहे. रिव्हर्स बायस मीन्स लाईक दिस. इकडं पॉझिटिव्ह आणि इकडं निगेटिव्ह. बघा, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल एन साइड and negative terminal of the battery is connected to p side of the junction. म्हणजे हा रिव्हर्स बायस केला. आता इथं बॅटरीचं व्होल्टेज फी असेल तर आता इथं व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, तर लक्षात घ्या, रिव्हर्स बायस मध्ये सर्किटमध्ये करंट डेव्हलप होत नाही आणि सर्किटमध्ये करंट नसला तर या डायोडला अजिबात पोटेन्शियल डिफरन्स मिळणार नाही. ओके, या डायोडला काय होणार नाही, अजिबात पोटेन्शियल डिफरन्स मिळणार नाही. लक्षात येते का बघा. म्हणजे याला पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे 0 आणि बॅटरीचं सगळ्याच्या सगळं व्होल्टेज डायोडला मिळणार. ओके, बॅटरीच्या सगळ्याच्या सगळं व्होल्टेज कोणाला मिळणार आहे, डायोडला मिळणार आहे. म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये काय होते आणि फॉरवर्ड बायस मध्ये काय होते लक्षात घ्या. फॉरवर्ड बायस मध्ये डायोडला किती मिळतंय, एक तर सिलिकॉन असेल तर 0.7 आणि जर्मेनियम असेल तर 0.3 आणि बाकीचं रेझिस्टन्सला मिळतंय. आणि रिव्हर्स बायस मध्ये काय होतंय, ओके, डायोडला सगळंच जातंय आणि रेझिस्टन्सला 0 येते पोटेन्शियल डिफरन्स. आता रेझिस्टन्सला 0 पोटेन्शियल डिफरन्स का येतो, याचं रिझन असं आहे की आपल्याला माहित आहे की पोटेन्शियल डिफरन्स फी म्हणजे असतं करंट इंटू रेझिस्टन्स.
पोटेन्शियल डिफरन्स व्ही म्हणजे काय असतं, इट इज करंट इंटू रेझिस्टन्स. आता इथं रेझिस्टन्स काहीतरी असणार आहे, देर विल बी सर्टन रेझिस्टन्स, परंतु सर्किटमध्ये करंटच नसणार ना, कारण डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला की सर्किटमध्ये करंटच डेव्हलप होत नाही, आणि करंट नसला तर करंट झिरो, रेझिस्टन्स काहीतरी आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय येणार आहे, मग झिरो. मग करंट झिरो असला तर काय तो पोटेन्शियल डिफरन्स झिरो होतो, कुणाला, रेझिस्टन्सला. म्हणजे बॅटरीचा व्होल्टेज व्ही मधलं याला झिरो जाणार आणि बाकीचं सगळं मग काय होणार आहे, डायोडला जाणार. तर या दोन कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. आता याच्यास रिलेटेड क्वेश्चन बघा. फॉर द गिवन सर्किट ऑफ आयडियल पीएन जंक्शन डायोड विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, याच्यातले कुठलं करेक्ट येणार आहे. तर बघा, तर हा जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये पण येऊ शकतो आणि रिव्हर्स बायस मध्ये येऊ शकतो, म्हणजे एकतर हे सोल्युशन येणार आहे किंवा हे सोल्युशन येणार आहे. तर बघा, रिव्हर्स बायस मध्ये काय होतंय, पहिली गोष्ट, रिव्हर्स बायस मध्ये गेला की सगळ्याच्या सगळं व्होल्टेज डायोडला जाते आणि रेझिस्टन्सला झिरो. मग असा ऑप्शन आहे का याच्यामध्ये, रिव्हर्स बायस मध्ये व्होल्टेज अक्रॉस आर किती असतं, झिरो असतं ना, हे झिरो आहे बघा, व्होल्टेज अक्रॉस आर हे झिरो आहे. असं झिरो ऑप्शन आहे का त्याच्यामध्ये कुठं, रिव्हर्स बायस मध्ये दोन आहेत. इन रिव्हर्स बायस व्होल्टेज अक्रॉस आर इज 2V, म्हणजे बी आणि सी तर इनकरेक्टच येतात, बी आणि सी इनकरेक्ट आहे, कारण रिव्हर्स बायस मध्ये रेझिस्टन्सला व्होल्टेज झिरो जायला पाहिजे, असा ऑप्शन नाहीये. फॉरवर्ड बायस मध्ये व्होल्टेज अक्रॉस आर इज व्ही. आता हा आयडियल डायोड असं म्हटलंय, आयडियल डायोड म्हणजे काय, त्याचं फीबी झिरो असतं. मग फीबी जर झिरो असेल तर बॅटरीचं सगळ्याच्या सगळं व्होल्टेज कुणाला जाणार, रेझिस्टन्सला जाणार. म्हणजे इन फॉरवर्ड बायस व्होल्टेज अक्रॉस आर इज व्ही, म्हणजे ए ऑप्शन करेक्ट येणार आहे. इन फॉरवर्ड बायस व्होल्टेज अक्रॉस आर इज 2V हे होऊ शकत नाही, कारण बॅटरीच्या व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेज या दोघांना मिळू शकत नाही. ओके. म्हणजे लक्षात घ्या, सिलिकॉन जर्मेनियम दिलेला असेल तर फीबीची व्हॅल्यू 0.7 व्होल्ट किंवा 0.3 व्होल्ट येणार आहे, परंतु हाच जर आयडियल डायोड म्हटला तर फीबीची व्हॅल्यू काय येणार आहे, इक्वल टू 0 येणार आहे. ओके. नेक्स्ट, नेक्स्ट डायग्राम बघा. Next question is like this, the internal resistance of cell is negligible, the current through the circuit is. आता इथं डायोड सिलिकॉन आहे का जर्मेनियम आहे हे सांगितलेलं नाही, फक्त D1 D2 सांगितलंय, म्हणजे हे आयडियल डायोड्स आपण घेणार आहे, आयडियल डायोड. आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय करायचं आहे, करंट थ्रू सर्किट यांनी विचारलेलं आहे, हाऊ मच करंट इज फ्लोइंग थ्रू द सर्किट. तर त्याच्यासाठी काय करूया आपण, कुठला डायोड फॉरवर्ड बायस आहे आणि कुठला डायोड रिव्हर्स बायस मध्ये आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ओके. याच्यामध्ये फॉरवर्ड बायस मध्ये डायोड कुठला आहे आणि रिव्हर्स बायस मध्ये कुठला आहे हे आयडेंटिफाय करता येते का बघा. तर याच्यामध्ये बघा, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल D1 च्या P साईडला जात आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल D1 च्या N साईडला जात आहे, म्हणजे D1 जो आहे ना तो फॉरवर्ड बायस मध्ये येणार आहे, हे तर डायग्राम वरून क्लिअर होत आहे. त्याचबरोबर बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल D2 च्या निगेटिव्ह साईडला निघालंय आणि बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल D2 च्या पॉझिटिव्ह साईडला निघालंय, म्हणजे हा जो डायोड येणार आहे तो कसा येणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये येणार आहे डायोड. सो दिस इज डायोड इन फॉरवर्ड बायस अँड दिस इज द डायोड इन रिव्हर्स बायस. ओके. आता डायोड रिव्हर्स बायस मध्ये जर असेल तर तो करंट त्या पाथनं फ्लो होऊ देत नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. डायोड जर रिव्हर्स बायस मध्ये असेल तर करंट फ्लो होऊ देत नाही, म्हणजे या पाथला करंट फ्लो होणार नाही, म्हणजे हा पाथ सर्किट मधला काढून टाकला तरी चालणार आहे. आणि फॉरवर्ड बायस म्हणजे काय करायचं, क्लोज्ड स्विच दाखवायचं आहे, म्हणजे ही डायग्राम जी आहे ती अशी होणार बघा. इथं D1 आहे परंतु तो क्लोज्ड स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. हा आहे 30 ओहम रेझिस्टन्स. ओके. त्याच्यानंतर इथं खाली गेलो तर हा 20 ओहम रेझिस्टन्स आणि त्याच्यानंतर आहे इथं बॅटरी. हे असं सर्किट होणार आहे. दिस इज ऑफ 5 व्होल्ट, दिस इज प्लस टर्मिनल, दिस इज मायनस टर्मिनल. म्हणजे ज्या पाथनं करंट फ्लो होत नाही तो पाथ सर्किट मध्ये काढायची काही गरज नाही, तो काढून टाकला तरी चालणार आहे. आणि D1 म्हणजे फॉरवर्ड बायस म्हणजे इट इज अ ऍक्टिंग लाईक अ क्लोज्ड स्विच, म्हणजे तो करंट अलाव करतोय त्या पाथला.
ओके, म्हणजे याचे सिम्प्लिफाईड डायग्राम जे आहे ते असे होणार आहे. ओके, लक्षात येत आहे? याची सिम्प्लिफाईड डायग्राम जे आहे ना ती या पद्धतीने होणार आहे. इथं डायोड तुमचा D1 होता, तो काय ड्रॉ करायची गरज नाही. आता सर्किटमध्ये एकूण रेझिस्टन्स बघा 20 आणि 30 हे सिरीज मध्ये, कारण करंट कसा होणार, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निघणार, 20 ओहम मधून पास होणार, मग जाणार आहे 30 ओहम मधून आणि मग बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला येणार. म्हणजे वन आफ्टर अनदर काय होतंय इथं, करंट वन आफ्टर अनदर हे दोन रेझिस्टन्स जोडलेले आहेत. ओके, हा रेझिस्टन्स इथं काढण्याऐवजी आणखी तुम्हाला जर हे थिंक करायला अवघड वाटत असेल तर 20 ओहमचा रेझिस्टन्स इथं काढला तरी पण चालतो. 20 ओहम हा 30 ओहम आणि ही बॅटरी 5 व्होल्ट प्लस मायनस, म्हणजे हा रेझिस्टन्स सरकवून काय करू शकतो, इथं ठेवलाय तो वरपणा दाखवू शकतो. आता इथे या डायग्राम मध्ये आपल्याला क्लिअरली लक्षात येते की हे दोन्ही रेझिस्टन्सेस कसे आहेत, एकमेकाला सिरीज मध्ये. मग इथे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार आहे बघा, सिरीज कॉम्बिनेशनला रेझिस्टन्सची ऍडिशन होते. 20 ओहम आणि 30 ओहम म्हणजे किती होणार आहे, 20 प्लस 30 होणार ना, जे टोटल येणार आहे 50 ओहम हा टोटल रेझिस्टन्स होणार. ओके, आता सर्किट मधला करंट म्हणजे काय येणार आहे, टोटल व्होल्टेज डिवाइडेड बाय टोटल व्होल्टेज इन द सर्किट डिवाइडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन द सर्किट. ओके, टोटल व्होल्टेज म्हणजे एकच बॅटरी आहे 5 व्होल्टची, 5 व्होल्ट, आणि टोटल रेझिस्टन्स म्हणजे 20 प्लस 30 चे ऍडिशन केल्यावर 50 होणार ना ते. सो आन्सर येणार आहे 5/50 किंवा 1/10.1. तर आन्सर याच्यामध्ये 5/50 असा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. It is like this. The diode is used in the circuit shown in the figure has a constant voltage drop of 0.5. म्हणजे या डायोडचा व्होल्टेज ड्रॉप म्हणजे या डायोडचं बॅरियर पोटेन्शियल दिलाय, किती दिलाय, 0.5 व्होल्ट असं दिलंय. कॉन्स्टंट व्होल्टेज ड्रॉप म्हणजे डायोडला फॉरवर्ड बायस करायला लागणारा व्होल्टेज, थोडक्यात 0.5 व्होल्ट दिलंय, याचं डायोडचं व्होल्टेज दिलंय ऍट ऑल करंट अँड मॅक्सिमम पॉवर रेटिंग. याची पॉवर पण दिली, पॉवर दिली 100 मिली वॅट एवढी डायोडची पॉवर दिली. व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज विथ द डायोड फॉर ऑब्टेनिंग मॅक्सिमम करंट. आता मगाशी जसं मी सांगितलं, हा डायोड फॉरवर्ड बायस आहे का रिव्हर्स बायस आहे, तर पॉझिटिव्ह टर्मिनल पी साईडला जाते, निगेटिव्ह टर्मिनल एन साईडला जाते, म्हणजे हा डायोड फॉरवर्ड बायस आहे. आता फॉरवर्ड बायस असेल तर 1.5 व्होल्ट मधलं काय होतं, 0.5 कुणाला जाणार, या डायोडला जाणार. मगाची केस बघा, आठवते का, 1.5 मधलं 0.5 डायोडला जाणार, मग बाकीचं किती राहिलं आता शिल्लक, 1.5 मायनस 0.5, म्हणजे या रेझिस्टन्सला मिळणार आहे 1 व्होल्ट. 1.0 व्होल्ट एवढं रेझिस्टन्सला व्होल्टेज मिळणार. आता रेझिस्टन्स काढायचा असेल तर आपल्याला व्होल्टेज पाहिजे आणि करंट पाहिजे. आता इथं पॉवर पण दिली आहे. आता तुम्हाला पॉवरचा एक फॉर्म्युला आहे, आठवतोय का बघा, पॉवर म्हणजे असतं व्होल्टेज इंटू करंट असा फॉर्म्युला आहे. पॉवर इज नथिंग बट व्होल्टेज इंटू करंट. आता पॉवर किती दिली आहे, 100 मिली म्हणजे 10⁻³ वॅट दिली, बरोबर आहे ना. पॉवर 100 मिली वॅट, मिली म्हणजे 10⁻³ आता व्ही म्हणजे व्होल्टेज, पॉवर कोणाशी दिली, डायोडशी दिली, मग व्होल्टेज कोणाचं घ्यावं लागेल, डायोडचंच व्होल्टेज घ्यावं लागेल. डायोडची पॉवर दिली म्हणजे तिथलं डायोडचंच व्होल्टेज घ्यावं लागेल ना, इंटू करंट, म्हणजे डायोड मध्ये किती करंट फ्लो होतोय तो करंट आपल्याला मिळणार आहे. ओके, सो करंट येणार आहे 100 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 0.5. 0.5 म्हणजेच 1/2 असतं, 2 न्यूमरेटरला जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे 200 इंटू 10⁻³ हा करंट येणार आहे. म्हणजेच करंट किती येणार आहे, 200 इंटू 10⁻³ म्हणजे 0.2 एम्पियर हा करंट येणार आहे. हा कुणामधला करंट काढला आपण, या डायोड मधला करंट काढला, या डायोड मधला करंट. आता सिरीज कॉम्बिनेशन आहे, लक्षात घ्या, रेझिस्टन्स आणि डायोड सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे. आता जेवढा करंट या रेझिस्टन्स मधून पास होणार तेवढाच डायोड मधून पास होणार आहे. देअरफॉर करंट थ्रू रेझिस्टन्स मधला करंट देखील तेवढाच येणार ना, 0.2 एम्पियरच येणार. हा जो आपण करंट काढलाय कुणाचा काढलाय, कारण इथं डायोडची पॉवर दिली, डायोडचं व्होल्टेज दिलंय, डायोडची पॉवर डायोडचं व्होल्टेज वापरलं तर हा करंट कुणाचा येणार आहे, डायोडचा करंट येणार आहे.
ठीक आहे, तो 0.2 एम्पियर म्हणजे डायोड मधून 0.2 एम्पियर करंट पास होतोय. आता जेवढा करंट रेझिस्टन्स मधून येणार तेवढाच डायोड मधून पास होणार आहे. त्याच्यामुळे रेझिस्टन्सचा करंट देखील काय येणार आहे 0.2 एम्पियर. आता रेझिस्टन्सला असणारं व्होल्टेज पण मिळालं किती आहे बघा. नाऊ फॉर रेझिस्टर, इथं जो रेझिस्टर दिलाय ओके, त्याच्यासाठी त्या रेझिस्टरचं व्होल्टेज किती आहे 1 व्होल्ट आहे, 1.0 व्होल्ट. आणि रेझिस्टन्स मधून पास होणारा करंट किती आहे 0.2 एम्पियर आहे. ठीक आहे, मग तो रेझिस्टन्स किती असेल R इज इक्वल टू V बाय I असतं. व्होल्टेज आहे 1 डिवायडेड बाय 0.2 किंवा याला आपण म्हणू शकतो दॅट इज 10/2 म्हणजे रेझिस्टन्स येणार आहे दॅट इज 5 ओहम. सो दिस इज द आन्सर. हा थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, तर पुन्हा पुन्हा थोडासा प्रॅक्टिस करा म्हणजे हा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात येईल. ओके, रिपिटेशन केल्यानंतर हा प्रॉब्लेम अगदी व्यवस्थित लक्षात येतो. याचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड झाल्यानंतर माझ्या युट्यूब चॅनलला DSC फिजिक्स या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा बघा, लक्षात घ्या. म्हणजे कदाचित व्हिडिओ बघत असताना काही कन्सेप्ट जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे ते स्किप केलं तरी चालेल. आणि जो थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो फक्त काय करायचा रिपीट बघायचा आहे. म्हणजे तुमचं रिव्हिजन कमी टाइम मध्ये होतंय, लक्षात घ्या. याच्या नोट्स देखील व्यवस्थित काढा म्हणजे रिव्हिजन करताना देखील बरं पडेल. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम 2015 नीट एक्झामिनेशन. हा प्रॉब्लेम जो आहे तो जेई मेन्सला देखील एकदा आलेला आहे. ओके, क्वेश्चन कसा आहे बघा. In the given figure, diode D is connected to external resistance R is equal to 100 ohm and EMF of 3.5 volt. म्हणजे बॅटरीचं व्होल्टेज दिलंय, इकडे पॉझिटिव्ह आहे आणि इकडे निगेटिव्ह आहे. इफ द बॅरियर पोटेन्शियल डेव्हलप्ड अक्रॉस डायोड इज, म्हणजे डायोडचं व्होल्टेज दिलंय, बॅरियर पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज 0.5 व्होल्ट आहे. द सर्किट द करंट इन द सर्किट विल बी. तर करंट काढायला सांगितलंय, सिंपल क्वेश्चन आहे. तर पुन्हा एकदा बघा, मी जी नेहमीची कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय, बॅटरीचं टोटल व्होल्टेज 3.5 आहे. हा डायोड फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे ते अगोदर बघा. ओके, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल P साईडला जोडलंय, निगेटिव्ह टर्मिनल N साईडला जातंय, म्हणजे हा डायोड फॉरवर्ड बायस आहे. बरोबर आहे ना. रिव्हर्स बायस असला तर बॅटरीचं सगळं व्होल्टेज डायोडला जाते आणि रेझिस्टन्सला 0 व्होल्ट मिळते. हे सगळं कन्सेप्ट आपण स्टडी केलेले आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि फॉरवर्ड बायस असेल तर 3.5 मधलं 0.5 डायोडला जाणार आणि बाकीचं 3 व्होल्ट कुणाला जाणार, मग 3.0 व्होल्ट या रेझिस्टन्सला जाणार. मग आता सर्किट मधला करंट म्हणजे या रेझिस्टन्स मधून फ्लो होणाराच करंट. आता बघा, हा जो रेझिस्टन्स आहे, इथं रेझिस्टन्स किती दिलाय बघा. रेझिस्टन्स आहे 100 ओहम आणि व्होल्टेज आहे दॅट इज 3 व्होल्ट. मग आता करंट फक्त काढायचा आहे. करंट म्हणजे या ठिकाणी असणारा व्होल्टेज डिवायडेड बाय त्या ठिकाणी असणारा रेझिस्टन्स. व्होल्टेज किती आहे 3 व्होल्ट आणि रेझिस्टन्स आहे 100. सो 3/100 म्हणजे काय होणार आहे 0.03 एम्पियर येणार आहे. किंवा याला आपण असं म्हणू शकतो 0.03 एम्पियर म्हणजे काय होणार आहे 30 × 10⁻³ एम्पियर, असं पण याला कन्वर्ट करू शकतो. 0.03 एम्पियर म्हणजे 30 × 10⁻³ एम्पियर होणार. आणि 30 × 10⁻³ एम्पियर म्हणजे काय होणार आहे 30 10⁻³ म्हणजे मिली एम्पियर. सो आन्सर येणार आहे 30 मिली एम्पियर. आता या प्रॉब्लेम मध्ये हे 0.03 एम्पियर हे आपलं आन्सर आलेलं आहे आणि ऑप्शन्स मध्ये आहेत मिली एम्पियर. आता 0.03 एम्पियर म्हणजे किती मिली एम्पियर हे कसं कन्वर्ट करायचं लक्षात घ्या. 0.03 एम्पियर म्हणजे किती मिली एम्पियर, तर आपण ऍझ्युम करूया की 0.03 एम्पियर म्हणजे x मिली एम्पियर सपोज असेल. ओके, इट इज x मिली एम्पियर. तर फर्स्ट थिंग ऍज इट इज ऍझ्युम करायचं 0.03 एम्पियर इज इक्वल टू x मिली एम्पियर. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ना, तर मिली एम्पियर लेफ्ट हँड साइडला न्या. सो 0.03 एम्पियर डिवायडेड बाय काय होणार आहे मिली एम्पियर होणार. ठीक आहे, आता इथे काय होणार बघा, दिस एम्पियर अँड एम्पियर विल गेट कॅन्सल. एम्पियर एम्पियर हे काय होणार आहे कॅन्सल आउट होणार आहे. शिल्लक काय राहणार आहे 0.03 डिवायडेड बाय मिली. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की 0.03 ऍज इट इज, मिली म्हणजे असतं 10⁻³
मिली म्हणजे असतं 10⁻³ 10⁻³ वर गेल्यानंतर काय होणार आहे 10⁻+3 होणार इज इक्वल टू x आणि 10⁻+3 म्हणजे काय करतोय आपण 1000 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे अशा प्रकारे x ची व्हॅल्यू 0.03 इंटू 1000 म्हणजे काय होणार आहे 30 होणार आहे. हे असं कन्व्हर्जन तुम्ही करू शकताय. म्हणजे एका नंबरचं मिली मायक्रो नॅनो सेंटी वगैरे याच्यामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर दॅट व्हॅल्यू इज इक्वल टू x मिली एम्पियर किंवा सेंटी एम्पियर वगैरे अज्युम करायचं आणि x ची व्हॅल्यू काढायची. सो याचा मिनिंग काय झाला 0.03 एम्पियर म्हणजे काय होणार आहे x ची व्हॅल्यू आली आपली 30 मिली एम्पियर. हे कन्व्हर्जन नेहमी लक्षात ठेवा या पद्धतीने कन्व्हर्जन करायचं आहे. तर त्याच्यासाठी हे तुम्हाला माहिती पाहिजे की मिली हे युनिट नाहीये मिली हे प्रिफिक्स आहे आणि एम्पियर हे युनिट आहे आणि मिली म्हणजे असतं 10⁻³ हे मिली कशाला पण जोडू शकतो आपण मिली एम्पियर मिलीग्रॅम किंवा मिली न्यूटन अँड सो ऑन. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघा. नेक्स्ट सपोज डायग्राम मध्ये तुम्हाला असं दिलं देर इज वन रेजिस्टन्स देर इज वन सिलिकॉन डायोड अँड देन देर इज अ जर्मेनियम डायोड म्हणजे वन आफ्टर अनदर 2 डायोड दिलेले आणि मग आता इथे बॅटरी दिली लाईक दिस. सपोज दिस इज सिलिकॉन डायोड दिस इज जर्मेनियम डायोड असं क्वेश्चन मध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे अँड दिस रेजिस्टन्स इज ऑफ 10 ओहम अँड बॅटरी इज ऑफ 6 व्होल्ट. तर पहिली गोष्ट दोन्ही डायोड फॉरवर्ड आहेत का रिव्हर्स आहेत बघा. तर बघा पॉझिटिव्ह टर्मिनल पी साईडला जाते निगेटिव्ह टर्मिनल एन साईडला जाते म्हणजे दोन्ही डायोड जे आहेत ते पहिली गोष्ट म्हणजे फॉरवर्ड बायस आहेत. फॉरवर्ड बायस आहेत म्हणजे काय होणार आहे सर्किटमध्ये करंट फ्लो होणार आहे. याच्यातला एक जरी डायोड रिव्हर्स बायस असता तर सर्किट मधला करंट 0 झाला असता. इथं कॅल्क्युलेट काय करायचं आहे करंट इन द सर्किट कॅल्क्युलेट करायचं आहे. हाऊ मच करंट फ्लो थ्रू द सर्किट ऑर द 10 ओहम रेजिस्टन्स. ओके ओके पुन्हा एकदा सांगतो याच्यातला कुठलाही एक डायोड जर रिव्हर्स बायस मध्ये गेला असता फक्त सिलिकॉन किंवा फक्त जर्मेनियम किंवा दोन्ही रिव्हर्स बायस मध्ये गेलं तर सर्किट मधला करंट डायरेक्टली 0 आन्सर आला असतं. त्याच्यामुळं सर्किटमध्ये डायोड आले की ते सगळ्यात अगोदर हे आयडेंटिफाय करायचं आहे की ते फॉरवर्ड बायस मध्ये आहेत का रिव्हर्स बायस मध्ये. फॉरवर्ड बायस मध्ये आता फॉरवर्ड बायस मध्ये गेल्यानंतर सिलिकॉनला पूर्णपणे फॉरवर्ड बायस होण्यासाठी 0.7 व्होल्ट लागतं हे आपल्याला माहित आहे आणि जर्मेनियमला किती लागतं 0.3 व्होल्ट लागतं. म्हणजे 0.6 व्होल्ट मधलं अगोदर काय होणार आहे 0.7 व्होल्ट सिलिकॉनला जाणार आणि 0.3 व्होल्ट जर्मेनियमला जाणार म्हणजे 0.7 आणि 0.3 म्हणजे किती होणार आहे टोटल 1 व्होल्ट जे आहे ना ते डायोडला वापरलं जाणार फॉरवर्ड बायस कम्प्लिटली होण्यासाठी आणि 6 व्होल्ट मधलं 1 व्होल्ट डायोडला गेलं दोन्ही डायोडला तर बाकीचं कुणाला जाणार आहे 5 व्होल्ट या रेजिस्टन्सला जाणार 5 व्होल्ट. ठीक आहे. मग आता या पद्धतीने काय करायचं रेजिस्टन्सला किती व्होल्टेज मिळणार ते व्होल्टेज अगोदर कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग आता करंट इज इक्वल टू काय येणार आहे तर व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. तर इथं या रेजिस्टन्सला व्होल्टेज किती गेलेला आहे 5 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आहे 10 ओहम आहे. सो आन्सर याचं काय येणार आहे 0.5 एम्पियर 5 डिवायडेड बाय 10 दॅट इज 0.5 एम्पियर. बघा नेक्स्ट क्वेश्चन आता दोन्ही सिलिकॉन असले तर काय करणार इथं याच डायग्राम मध्ये तर 0.7 आणि 0.7 म्हणजे 0.7 प्लस 0.7 म्हणजे किती होणार आहे 1.4 अगोदर 6 मधून मायनस करायला पाहिजे. 6 मधून 1.4 मायनस केलं की मग बाकीचं रेजिस्टन्सला मिळणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन डायोड असे सिरीज मध्ये आले तर काय करायचं त्यांचं व्होल्टेज काय करायचं अगोदर टोटल बॅटरीच्या व्होल्टेज मधून मायनस करायचं आणि बाकीचं व्होल्टेज त्या रेजिस्टन्सला द्यायचं आहे. लक्षात येत आहे. सपोज आता पुन्हा एकदा समजा अशी डायग्राम आली so once again resistance in the current in the circuit is to be calculated. This is plus, this is minus. okay तर याच्यामध्ये आता सपोज once again this is of 10 ohm, this is of 6 volt, okay, this is of silicon and this is of germanium असेल.
तर याच्यामध्ये आता सर्किट मधला करंट किती जाणार आहे? तर लक्षात घ्या, आता 6 व्होल्ट मधलं पुन्हा एकदा नेहमीची टेक्निक आपली 6 व्होल्ट मधलं अगोदर काय करावं लागेल, डायोडला फॉरवर्ड बायस होण्यासाठी व्होल्टेज द्यावं लागणार आहे. किती द्यावं लागणार? तर सिलिकॉनला फॉरवर्ड बायस होण्यासाठी लागतं 0.7 व्होल्ट आणि जर्मेनियमला फॉरवर्ड बायस होण्यासाठी लागतं 0.3 व्होल्ट. म्हणजे 6 मधून मायनस किती करायचं मग आता? 0.7 की 0.3? आता दोन्ही 0.7 असतं तर 0.7 मायनस केलं असतं. दोन्ही 0.3 असतं तर 0.3 आपण मायनस केलं असतं. ठीक आहे. तर वर सिलिकॉन आणि एक जर्मेनियम. लक्षात घ्या, इथं व्होल्टेज किती घ्यायचं आहे? 0.3 म्हणजे या 2 पॉईंट मधलं व्होल्टेज किती घ्यायचं? 0.3 घ्यायचं आहे. कारण का एकदा दोघांच्या मधला कोण जरी फॉरवर्ड बायस झाला की काय होणार आहे? त्या पाथनं करंट फ्लो होणार. तर या डायग्राम मध्ये हे लक्षात ठेवा की करंट जो आहे तो कोणामधून पास होणार? जर्मेनियम मधून पास होणार. सिलिकॉन मधून करंट जाणारच नाहीये, लक्षात घ्या. ओके, कारण इथं व्होल्टेज या 2 पॉईंट मध्ये 0.3 आलं. कुठला? फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. ए बी च्या मध्ये व्होल्टेज 0.3 झालं की लगेच जर्मेनियम फॉरवर्ड बायस होणार आणि जर्मेनियम मधून करंट फ्लो होणार. सिलिकॉनला फॉरवर्ड बायस व्हायला 0.7 व्होल्ट पाहिजे, परंतु त्याच्या अगोदर 0.3 व्होल्ट होतंय ना इथं. त्याच्यामुळे करंट जो आहे तो कसा फ्लो होणार आहे? बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल कडून रेझिस्टन्स मधून ओके या जर्मेनियम मधून काय होणार आहे? असा करंट निगेटिव्ह टर्मिनल कडे फ्लो होणार आहे. म्हणजे सिलिकॉन मधून करंट जाणारच नाही. तर या डायग्राम मध्ये आता बघा 6 मधलं 0.3 जर्मेनियमला जाणार आणि बाकीचं सगळं इथं 6 मायनस 0.3 म्हणजे किती? 5.7 व्होल्ट हे जे आहे ते 10 ओहमला जाणार आहे. लक्षात घ्या व्होल्टेज. सिलिकॉनचं इथं 0.7चं काय होणार? तुम्ही विचारलं तर सिलिकॉन पूर्णपणे फॉरवर्ड बायस होणार नाही किंवा सिलिकॉनच्या पाथला करंटच फ्लो होणार नाही, असं त्याचा आन्सर येणार. याचं 0.7 व्होल्ट याला द्यायचं नाहीये, लक्षात घ्या. तर इथं मग कसं होणार आहे? अकॉर्डिंग टू दिस डायग्राम करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स येणार वन्स अगेन. ओके, व्होल्टेज किती आहे? दॅट इज 5.7 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती आहे? 10. सो करंट येणार आहे 5.7 डिवाइडेड बाय 10 म्हणजे 0.57 एम्पियर इज द करंट इन द सर्किट. 0.57 एम्पियर एवढा करंट काय होणार आहे? सर्किट मधून फ्लो होणार आहे. ओके, सो दॅट इज द आन्सर. म्हणजे हे आपण 2 क्वेश्चन जे बघितलेले आहेत त्याच्यामधला पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे? 2 डायोड जर सिरीज मध्ये आले, बघा डायोड कसे असतील? सिरीज मध्ये असतील आणि काय असतील? फॉरवर्ड बायस असतील. तर काय करायचं? दोन्ही डायोड सिरीज मध्ये असतील आणि फॉरवर्ड बायस मध्ये असतील. तर हा पॉईंट नंबर 1. तर काय करायचं? व्होल्टेज ऑफ बॅटरी मधून काय करायचं? मायनस व्होल्टेज ऑफ डायोड 1 प्लस व्होल्टेज ऑफ डायोड 2 दोन्ही म्हणजे इथं व्होल्टेज काढण्यासाठी म्हणजे रेझिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज काढण्यासाठी काय करायचं? बॅटरीच्या व्होल्टेज मधून कुणाचं व्होल्टेज मायनस करायचं? दोन्ही डायोडच्या व्होल्टेजची ऍडिशन मायनस करायची सिरीज कॉम्बिनेशनला. आणि डायोड जर पॅरलल असतील, डायोड दुसरी गोष्ट कशी आहे? पॅरलल आहेत आणि फॉरवर्ड बायस आहेत. तर इथं रेझिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज कसं काढायचं? बॅटरीचं व्होल्टेज मधून काय करायचं? मायनस कुठल्या तरी एका डायोडचं व्होल्टेज जे लेस असेल ते मायनस करायचं आहे. ह्या तुम्हाला ट्रिक्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ओके, 2 डायोड पॅरलल मध्ये जोडलेले असतील, फॉरवर्ड बायस मध्ये दोन्ही डायोड असतील, तर काय करायचं? बॅटरीच्या व्होल्टेज मधून काय करायचं आहे? जे लेस व्होल्टेज जे आहे ना ते मायनस करायचं आहे. म्हणजे इथं लेस व्होल्टेज म्हणजे कुठलं? सिलिकॉनचं 0.7, जर्मेनियमचं 0.3 म्हणजे काय होणार आहे? 0.3 आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. याच कन्सेप्टचे रिलेटेड एक क्वेश्चन बघा. Calculate the value of phi naught and I
if silicon and germanium diode starts conducting at 0.7 volt and 0.3 volt respectively, okay, if GE diode connection is now reverse, what will be new value of U and I? बघा आता अकॉर्डिंग टू दिस डायग्राम सर्किट मधला करंट ड्रॉ फाइंड आउट करायचा आहे. सर्किट मधला करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता पुन्हा एकदा बघा, हे दोन डायोड कसे आहेत? पॅरलल मध्ये आहेत. त्याचबरोबर दोन्ही डायोड फॉरवर्ड बायस आहेत का? दोन्ही फॉरवर्ड बायस आहेत, कारण पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहे ते काय होतंय, जर्मेनियमच्या पॉझिटिव्हला जाते आणि सिलिकॉनच्या पण पॉझिटिव्हला जाते. ओके, सो देअरफॉर दीज टू डायोड्स आर फॉरवर्ड बायस. आता जर्मेनियम फॉरवर्ड बायस कम्प्लिटली व्हायला किती व्होल्ट त्याला द्यावं लागतं? 0.3 व्होल्ट. आणि सिलिकॉन कम्प्लिटली फॉरवर्ड व्हायला त्याला किती द्यावं लागतं? 0.7 व्होल्ट. आता मी तुम्हाला ही टेक्निक सांगितली की आता बॅटरीच्या व्होल्टेज मधून किती व्होल्ट मायनस करायचं, 0.3 मायनस करायचं का 0.7 हे अगोदर ठरलं पाहिजे, बरोबर आहे ना? जे पॅरलल कॉम्बिनेशन असेल आणि दोन्ही डायोड फॉरवर्ड बायस असेल तर काय करतोय आपण, त्याच्यामधलं लोअर व्होल्टेज जे आहे ते काय करतोय, मायनस करतोय ना, बरोबर आहे ना? 12 व्होल्ट मधून काय करायचं आहे, लोअर व्होल्टेज मायनस करायचं आहे, म्हणजे 0.3 व्होल्ट जाणार आणि बाकीचं या सगळ्या रेझिस्टन्सला मिळणार. ओके, हे लक्षात आलं पाहिजे. सो 12 मायनस 0.3, 12 मायनस 0.3 म्हणजे काय होणार आहे, 11.7 व्होल्ट. हे काय मिळणार आहे, या रेझिस्टन्सला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे सर्किट मधला जो करंट येणार आहे तो करंट किती येणार बघा. सो ए हा जो क्वेश्चन आहे त्याचा आपण सॉल्व्हिंग करायला लागलोय. तर व्होल्टेज फॉर द रजिस्टरला मिळणारं जे व्होल्टेज असणार आहे दॅट इज येणार आहे 12 मायनस 0.3 करायचं आहे, दॅट इज 11.7 व्होल्ट. आणि तो रेझिस्टन्स किती दिलेला आहे, 5 किलो ओहम दिला आहे. तर लक्षात, हे किलो हे प्रिफिक्स आहे, लक्षात घ्या. किलो म्हणजे असतं 10⁻3. ओके, अँड ओहम ॲज इट इज. आता व्होल्टेज आणि रेझिस्टन्स मिळाला ना, मग करंट कसा काढणार? करंट इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. व्होल्टेज आहे 11.7 डिवायडेड बाय 5 इंटू 10⁻3. ओके, मग 5 न डिवाइड केलं तर 2.34 येणार, बरोबर आहे ना? 2.34 इंटू 10⁻³ एम्पियर. 10⁻³ म्हणजे मिली. 2.34 मिली एम्पियर येणार. ओके, डिव्हिजन बरोबर आहे का बघा. लक्षात आलं? तर या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन येणार आहे. म्हणजे थोडक्यात सर्किट मधलं करंट काढायचं म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय करायचं आहे, बॅटरीच्या व्होल्टेज मधनं डायोडचं व्होल्टेज काय करायचं, अगोदर मायनस करायचं आहे आणि ते व्होल्टेज त्या रेझिस्टन्सला द्यायचं आहे. ओके, हे ए क्वेश्चनचं आन्सर होणार आहे. ओके, आता हा करंट झाला. त्याचबरोबर आणखी काय काढायला सांगितलंय, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ यू अँड आय. आय ची व्हॅल्यू झाली, पीओ पण काढायचंय. म्हणजे या पॉइंटला किती व्होल्टेज असेल असं विचारलंय. पीओ म्हणजे या पॉइंटचं व्होल्टेज. ओके, म्हणजे आता इथं बघा, इकडं 0 व्होल्ट आहे, या पॉइंटचं व्होल्टेज म्हणजे 11.7 व्होल्टच येणार आहे. कारण या रेझिस्टन्सचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय असणार आहे, या पॉइंटचं व्होल्टेज असणार आहे. तर इथं फिओ हे जे आन्सर येणार आहे, फिओ इज इक्वल टू येणार आहे 11.7 व्होल्ट. ओके, कारण इकडे बघा, हे अर्थिंग आहे. हे असं जे सिंबल असतं ना, त्याला काय म्हणायचं, अर्थिंग असं म्हणायचं. आणि अर्थिंग म्हणजे काय, 0 व्होल्ट. आता इकडे 0 व्होल्ट असेल तर या साईडला किती पाहिजे, 11.7. कारण काय, रेझिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स किती मिळायला लागलाय, 11.7. ठीक आहे. आता याच्यामध्ये बी हा क्वेश्चन आहे. तर बी क्वेश्चनचा आन्सर बघूया जरा. बी क्वेश्चन मध्ये कसं होणार आहे, इफ जर्मेनियम डायोड कनेक्शन इज रिव्हर्स. जर्मेनियम रिव्हर्स केला म्हणजे डायग्राम ऍज इट इजच येणार आहे, फक्त जर्मेनियम रिव्हर्स करायचा आहे. हा जर्मेनियम उलटा ड्रॉ करतो मी, असा होणार जर्मेनियम. आणि सिलिकॉन हा असा आहे.
ठीक आहे. जर्मेनियम सिलिकॉन बघा इकडे 12 व्होल्ट आहे. आता जर्मेनियमचं काय केलेलं आहे, जर्मेनियम डायोडचं कनेक्शन रिव्हर्स केलं, म्हणजे जिकडं पी होतं तिकडे एन केलेलं आहे, जिकडे एन होतं तिकडे पी केलेलं आहे. आता हा जर्मेनियम काय होणार मग, त्याच्यामुळे रिव्हर्स बायस मध्ये जाणार, बरोबर आहे ना. बी क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागले. जर्मेनियम आपण आता उलटा जोडला, पूर्वी जसा होता त्याचा बरोबर उलटा जोडलेला आहे. ठीक आहे, उलटा जोडला तर हा जर्मेनियम बघा नेगेटिव्ह टर्मिनल पी साईडला येणार आहे, त्याच्यामुळे हा रिव्हर्स बायस मध्ये जाणार जर्मेनियम. लक्षात येत आहे, म्हणजे सिलिकॉन आता फॉरवर्ड बायस होणार आणि जर्मेनियम आता काय होणार आहे, रिव्हर्स बायस होणार. आता तुम्हाला माहिती आहे की एखादा डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला की त्या पाथनं करंट फ्लो होत नाही, म्हणजे या पाथनं करंटच फ्लो होणार नाही, म्हणजे हा पाथ सर्किटमध्ये येणारच नाही, हे असून नसल्यासारखं आहे. मग आता बॅटरीचा जो करंट आहे तो फक्त सिलिकॉन मधूनच जावा लागणार, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कारण हा जर्मेनियम रिव्हर्स बायस मध्ये गेल्यामुळे इकडून करंट फ्लो होणारच नाही, लक्षात घ्या. नो करंट फ्लो कॅन फ्लो थ्रू दिस पाथ. म्हणजे करंट जो आहे बॅटरीकडून आलेला करंट हा सिलिकॉन मधूनच जावा लागणार आहे, कारण सिलिकॉन फॉरवर्ड बायस आहे आणि सिलिकॉन पूर्णपणे आता फॉरवर्ड बायस व्हायला त्याला 0.7 व्होल्ट द्यावं लागेल ना. म्हणजे आता काय होणार आहे, इथं व्होल्टेज अक्रॉस द रजिस्टर, इथं व्होल्टेज अक्रॉस दी रजिस्टर काय होणार आहे, तर 12 मधून सिलिकॉन मधून करंट पास होणार, म्हणजे सिलिकॉनला फॉरवर्ड बायस करायला पाहिजे, म्हणजे 12 मायनस 0.7 होणार आता. आणि 12 मायनस 0.7 म्हणजे काय होणार आहे, 11.3 व्होल्ट होणार. ओके, व्होल्टेज अक्रॉस म्हणजे या रेझिस्टन्सला व्होल्टेज मिळणार आहे 11.3 व्होल्ट, एवढं व्होल्टेज आता मिळणार. आणि हा रेझिस्टन्स तर ऑलरेडी दिलेलाच आहे. मग आता सेकंड डायग्राम नुसार ओके, करंट इन द सर्किट इज व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स. व्होल्टेज या रेझिस्टन्सला मिळणार आहे 11.3 आणि हा रेझिस्टन्स वन्स अगेन ऍज इट इज आहे 5 × 10⁻3. सो 11.3 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती येणार आहे, 2.26 × 10⁻3 एम्पियर होणार. म्हणजे आता नवीन डायग्राम मध्ये म्हणजे जर्मेनियम डायोडचे कनेक्शन फक्त रिव्हर्स केले तर काय होणार आहे, इथं करंट जो आहे तो होणार आहे 2.26 10⁻³ म्हणजे मिली एम्पियर. ओके, म्हणजे खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. त्याच्यामुळं या टाईपचे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला रिपीट थोडेसे करावे लागणार आहेत, प्रॅक्टिस करावे लागणार आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. इन फिगर गिवन बिलो assuming the diode to be ideal, म्हणजे दोन्ही डायोड D1 D2 आयडियल आहेत. ओके, तर डायग्राम नुसार काय होणार बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे हे जे सिंबल आहे याला काय म्हणतो आपण, अर्थिंग सिंबल असं म्हणतो. अर्थिंग म्हणजे काय असतं, हे 0 व्होल्ट असतं, हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे बी हा जो पॉईंट आहे ना तो 0 व्होल्टला जोडलेला आहे, ए हा जो पॉईंट आहे तो -10 व्होल्टला जोडलेला आहे. आता 0 व्होल्ट जास्त की -10 व्होल्ट जास्त, तर 0 व्होल्ट जास्त आणि -10 व्होल्ट कमी येणार आहे. बघा आता डायोड D2 जर कन्सिडर केला तर त्याची पी साईड जी आहे ना ती हायर व्होल्टेजला जोडलेली आहे आणि एन साईड जी आहे ती ना -10 म्हणजे 0 व्होल्ट कडे जाते एन साईड D2 ची. म्हणजे पी साईड हायर व्होल्टेजला, एन साईड लोअर व्होल्टेजला, म्हणजे D2 जो आहे ना तो काय होणार आहे, फॉरवर्ड बायस मध्ये जाणार आहे अकॉर्डिंग टू द डायग्राम. D1चं काय होणार बघा, D1 ची जी पी साईड आहे ना ट्रायंगलची साईड -10 व्होल्ट कडे आहे आणि एन साईड 0 व्होल्ट कडे आहे, म्हणजे पी साईड काय आहे लोअर व्होल्टेजला आणि एन साईड जी आहे ती हायर व्होल्टेजला आहे, बरोबर आहे ना. पी साईड जी आहे ना डायोड D1चं बघायला लागलोय आपण, D1 ची पी साईड लोअर व्होल्टेजला आहे, D1 ची एन साईड हायर म्हणजे 0 व्होल्टला आहे आणि त्याच्यामुळे D1 जो आहे ना तो काय होणार आहे, रिव्हर्स बायस मध्ये जाणार. फॉरवर्ड रिव्हर्स अगोदर लक्षात आलं का बघा. हे दोन्ही डायोड कसे आहेत, फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे, हे पहिला आयडेंटिफाय केलं पाहिजे. त्याच्यानंतर आता ऑप्शन्स बघूया. D1 इज फॉरवर्ड बायस, D2 इज रिव्हर्स बायस, हा तर इनकरेक्ट झाला. D2 इज फॉरवर्ड बायस अँड D1 इज रिव्हर्स बायस, म्हणजे हे एवढं स्टेटमेंट तर करेक्ट आहे. हेन्स नो करंट फ्लोज फ्रॉम B टू A अँड वाईस वर्सा. आता या पाथ मध्ये कुठलाही एक डायोड जर रिव्हर्स बायस मध्ये गेला तर इथं पाथ काय होणार आहे, कट होणार. पाथ कट झाला इथं, म्हणजे D1 रिव्हर्स बायस मध्ये आहे ना, D1 च्या ठिकाणी काय होणार आहे, ओपन स्विच क्रिएट होणार, म्हणजे पाथ कट होणार. पाथ कट झाला तर करंट फ्लो होणार का, नाही होणार. सो हेन्स नो करंट फ्लोज फ्रॉम B टू A.
बी टू ए करंट अजिबात फ्लो होणार नाहीये किंवा अपोजिट डायरेक्शन देखील, हे करेक्ट येणार आहे. D1 D2 बोथ फॉरवर्ड होऊ शकत नाही आणि D1 D2 बोथ रिव्हर्स पण होऊ शकत नाही. सो करेक्ट आन्सर विल बी बी आन्सर इज द करेक्ट आन्सर. आता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. The diode shown in the circuit is a silicon diode. The potential difference between A and B. तर डायग्राम मधले ए पॉइंट आणि बी पॉइंट या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हा जो सिलिकॉन डायोड आहे ना, सिलिकॉन, त्याचा पोटेन्शियल डिफरन्स. आता पहिली गोष्ट म्हणजे हा फॉरवर्ड बायस आहे का रिव्हर्स बायस आहे ते बघायचं. बघा, याची एन साइड जी आहे ती कुठे गेलेली आहे, पॉझिटिव्हला गेलेली आहे, आणि पी साइड जी आहे ती कुठे गेलेली आहे, निगेटिव्हला गेलेली आहे. ओके, सो एन साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, पी साइड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह, म्हणजे हा जो डायोड आहे ना तो रिव्हर्स बायस मध्ये आहे. आता मी हे तुम्हाला सांगितलंय बघा, डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला की सगळंच्या सगळं व्होल्टेज, डायोड रिव्हर्स बायस मध्ये गेला तर सगळंच्या सगळं व्होल्टेज जे आहे ते कोणाला जाते, डायोडला जाते. 6 व्होल्ट ऍज इट इज, आणि या रेझिस्टन्सला 0 व्होल्ट मिळते. बरोबर आहे ना? सो आन्सर येणार आहे 6 व्होल्ट. ओके, जर हा फॉरवर्ड बायस असता तर काय झालं असतं, सिलिकॉन फॉरवर्ड बायस असता तर त्याला किती, त्याचं फॉरवर्ड बायस होण्यासाठी जेवढं व्होल्टेज लागते तेवढंच त्यानं घेतलं असतं, म्हणजे 0.7, आणि बाकीचं सगळं रेझिस्टन्सला गेलं असतं. ओके ओके, पुन्हा एकदा सांगतोय, सिलिकॉन फॉरवर्ड बायस असता तर सिलिकॉनला व्होल्टेज गेलं असतं 0.7 व्होल्ट, जर सिलिकॉन फॉरवर्ड बायस मध्ये असता तर, आणि आन्सर आला असतं सी. आणि हा सिलिकॉन आता रिव्हर्स बायस मध्ये गेला तर काय होतो, बॅटरीचं सगळं व्होल्टेज स्वतःच खातो, म्हणजे या रेझिस्टन्सला व्होल्टेज मिळत नाही, म्हणजे सर्किटमध्ये करंटच फ्लो होत नाही, कारण रिव्हर्स बायस मध्ये करंटच फ्लो होणार नाहीये. ओके, हा क्वेश्चन बघा, फॉर द गिवन सर्किट पीएन जंक्शन डायोड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता पहिली गोष्ट, हा डायोड फॉरवर्ड आहे का रिव्हर्स आहे बघा. एन साइड इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल, पी साइड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल, म्हणजे हा जो डायोड आहे ना तो फॉरवर्ड बायस मध्ये आहे. ठीक आहे, आता सिलिकॉन दिला असता तर 0.7 गेला असता इथं. ओके, आणि जर्मेनियम असतं तर 0.3, आणि आयडियल असेल तर हा फॉरवर्ड बायस मध्ये काय करतो, 0 व्होल्ट कन्झ्युम करतो. आता इथं सिलिकॉन किंवा जर्मेनियम काहीच सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे काय करणार आहे, याला आपण आयडियल डायोड कन्सिडर करूया. आयडियल डायोड, ठीक आहे, आणि हा आयडियल डायोड असेल तर हा 0 व्होल्ट जाणार, आणि रेझिस्टन्सला किती मिळणार, सगळ्याच्या सगळं 3 व्होल्ट मिळणार. बॅटरीचा व्होल्टेज मधून 0 व्होल्ट मायनस केल्यावर 3 मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये फॉरवर्ड बायस जर असेल, फॉरवर्ड बायस मध्ये तर व्होल्टेज अक्रॉस आर इज फी येणार, हे करेक्ट आहे. फॉरवर्ड बायस असेल तर व्होल्टेज अक्रॉस आर इज 2, हे काय करेक्ट येऊ शकत नाही. बॅटरीपेक्षा जास्त व्होल्टेज कोणालाच मिळू शकत नाही. रिव्हर्स बायसिंग मध्ये, आता रिव्हर्स बायस जर डायोड असला, आता रिव्हर्स बायस नाहीच आहे ना, त्याच्यामुळे हे काय ऑप्शन येणार नाहीये. सी अँड डी आर इनकरेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द नेटवर्क शोन potential difference across D2 is 5 volt, current through resistance equal to 1.25, current through D1 is 1.25, current through D2 is 1.25 and so on, वगैरे वगैरे इन्फॉर्मेशन दिली. आता हे डायोड कुठले आहेत हे सांगितलेलं नाहीये, मग त्या केसमध्ये काय करणार आपण, आयडियल डायोड घेणार आहे. आता पहिली गोष्ट, याच्यामध्ये D1 D2 मध्ये फॉरवर्ड कोण येणार आहे, रिव्हर्स कोण येणार आहे. तर D1 जो आहे ना, प्लस टर्मिनल कुठे जात आहे, पॉझिटिव्ह साईडला, आणि D1 साठी काय होणार आहे, त्याचं एन रिजन जे आहे ते काय होतंय, निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजे D1 जो आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये येतोय, आणि D2 जो आहे ना तो रिव्हर्स बायस मध्ये जातोय. बरोबर, फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायस. आता रिव्हर्स बायस म्हणजे हा पाथ काय करायचा, ओपन पाथ करायचा, म्हणजे हा पाथच येणार नाहीये. लक्षात येते ना, म्हणजे इथं कनेक्शन डिस्कनेक्ट झालंय असं अझूम करायचं. मग करंट जो आहे तो, म्हणजे याचं सिम्प्लिफाईड डायग्राम ही अशीच होणार आहे, फक्त सर्किटमध्ये फक्त D1 राहणार आहे. D1 तो पण काय करणार आहे, क्लोज्ड पाथ, कंटिन्युअस पाथ क्रिएट करणार आहे, तो करंट अलाउ करणार. D2 रिव्हर्स बायस मध्ये गेल्यामुळे तो करंट अलाउच करत नाही, त्याच्यामुळे तो पाथ काढायची गरज नाही. म्हणजे सर्किटमध्ये बघा, रेझिस्टन्स होणार आहे 4 ओहम आणि व्होल्टेज होणार आहे 5 व्होल्ट. मग करंट किती येणार आहे,
करंट येणार आहे टोटल व्होल्टेज 5, म्हणजे हा आयडियल डायोड असल्यामुळे याला व्होल्टेज काय कंझ्युम होत नाही, हे 0 व्होल्ट. 5 मायनस 0 म्हणजे इथं काय येणार आहे, 5 व्होल्टच येणार आहे. सो व्होल्टेज आहे 5 व्होल्ट आणि रेझिस्टन्स आहे 4 ओहम, बरोबर आहे ना. 5/4 म्हणजे किती येणार आहे, 1.25 एम्पियर. म्हणजे 1.25 एम्पियर करंट कुणामधून फ्लो होणार, या रेझिस्टन्स मधून फ्लो होणार. त्याचबरोबर डायोड D1 मधून फ्लो होणार. D2 मधून करंटच फ्लो होणार नाहीये. ओके, सो D2 मधला करंट विचारला तर 0, कारण रिव्हर्स बायस मध्ये आहे. D1 मधला करंट म्हणजे 4 ओहम मधून येणारा करंट D1 मधून पास होणार, म्हणजे 1.25. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस D2 5 व्होल्ट हे रॉंग आहे. ओके, करंट थ्रू रेजिस्टन्स इक्वल टू 1.25 हे करेक्ट आहे. करंट थ्रू डायोड D1 इज 1.25 हे देखील करेक्ट आहे. आणि करंट थ्रू डायोड D2 हे 0 येणार आहे. सो हे इनकरेक्ट आहे. म्हणजे या क्वेश्चनला 2 ऑप्शन करेक्ट येतात, बी अँड सी. 2 ऑप्शन्स आर करेक्ट. करंट थ्रू रेजिस्टन्स 1.25 एम्पियर आणि D1 मधला देखील करंट 1.25 एम्पियरच येणार आहे. कारण जेवढा करंट इथं रेजिस्टन्स मधून जाणार तेवढाच काय होणार आहे, डायोड मधून पुढे पास होणार आहे. आणि हा असा काय होणार आहे, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे येणार. सो करंट फ्लोज लाईक दिस. ओके, दिस इज वन मोर क्वेश्चन. विच सर्किट विल नॉट शो करंट इन द एमिटर. याच्यातलं कुठलं सर्किट इथं जो एमिटर आहे त्या एमिटर मधलं करंट दाखवणार नाही. तर बघा, आता फर्स्ट डायग्राम मध्ये आता फर्स्ट डायोड जो आहे तो कसा आहे, रिव्हर्स बायस आहे, आणि सेकंड डायोड जो आहे तो फॉरवर्ड बायस आहे. कुठलाही एक डायोड जर रिव्हर्स बायस मध्ये गेला तर तिथं काय होणार आहे, ओपन स्विच क्रिएट होणार, म्हणजे पाथ कट होणार. म्हणजे जिथं डायोड रिव्हर्स बायस तिथं पाथ कट करायचं. त्याच्यामुळे या सर्किटमध्ये करंट फ्लो होणार नाही. सो ए ऑप्शनच करेक्ट ऑप्शन येणार आहे. ओके.